पावसाळा सुरू होताच पर्यटकांची पावलं निसर्गरम्य धबधबे कोसळणाऱ्या माळशेज घाटाकडे वळतात। माळशेज घाटात पावसाळी सहलीचा आनंद घेण्यासाठी जाणं सांताक्रूझ वाकोला भागात राहणाऱ्या दोघांच्या जीवावर बेतलं आहे। सहलीचा आनंद घेऊन घराच्या दिशेने दुचाकीवरून निघालेल्या तरुण तरुणीला भरधाव एसटी बसची जोरदार धडक बसली। या अपघातात या दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। रोहित रमेश डिंगणकर वय वर्ष 24 आणि नंदिनी मयांगडे वय वर्ष 23 अशी दोन्ही मृत मुलांची नावे आहेत। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक रोहित डिंगणकर आणि नंदिनी मयांगडे दोघेही मुंबईतील सांताक्रूझ वाकोला भागात राहत होते। ते दोघेही गुरुवारी 20 जून रोजी माळशेज घाटात दुचाकी क्रमांक MH02 FP 4746 वरून पावसाळी सहलीसाठी आलेले होते। दुपारपर्यंत सहलीचा आनंद घेतल्यावर दोघेही त्याच दुचाकीवरून घराच्या दिशेने निघाले। परतीच्या प्रवासादरम्यान दुपारच्या सुमारास माळशेज घाटातील वळणदार मार्ग असलेल्या नाणे घाटाजवळ राष्ट्रीय महामार्ग अहमदनगर मार्गे जाणाऱ्या तारकपूर आगाराच्या बस क्रमांक MH14 KA 9845 ची धडक होऊन भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकीस्वार तरुण आणि मागे बसलेली तरुणी यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच टोकावडे पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत दोघांचे मृतदेह मुरबाड शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केले गेले।